महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतात तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरींचा धसांना इशारा. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले. त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. सुदर्शन घुलेने भिवंडीत जयवंत पाटलांची घेतली होती भेट. माझ्याकडून विक्रम डोईफोडेच्या हॉटेलचा पत्ता घुले घेऊन गेला. जयवंत पाटलांची सुदर्शन घुलेविषयी माहिती. एसआयटीमधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव. बजरंग सोनवणेंचा आरोप तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार, सवाल उपस्थित. बीड प्रकरणातील 3 आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये गेले होते. गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे, आंधळेने 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर. दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला फडणवीस हजेरी लावणार. पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप.